भोलेनाथ स्मशानात राहतात. काय स्वरूप आहे देवाचं? संहाराची देवता असं म्हटलं जातं भोलेनाथांना. पण भोलेनाथांसारखं भोळं देवत्व नाही. म्हणून राक्षसांनी सुद्धा लवकर प्रसन्न होणारी देवता कुठली असं त्यावेळी देवर्षी नारदांना विचारावं. त्यावेळी सगळे भोलेनाथांचीच उपासना करायचे ना. हवा तो वर देऊन रिकामे व्हायचे भोलेनाथ. आशुतोष हे त्यांचं नाव आहे, लगेच प्रसन्न होणार आहे. बरं, दिसायला रंग कापरासारखे सुंदर आहेत देव, गोरे आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम असं भगवंत आहे. मग त्याचं भस्म लेपनामुळे भोलेनाथांचं शरीर हे पांढरं शुभ्र आहे म्हणाले. गात्रम भस्मसितम सितंच हसितम हस्ते कपालम सितम, हातामध्ये एक भिक्षापात्र आहे ते सुद्धा पांढरं आहे. कंठे हार सित सितस्तु वृषभहा, गळ्यामध्ये हार आहे तो पांढरा आहे. पुढे नंदी आहे, वृषभ म्हणजे तो सुद्धा पांढरा आहे सांगितलंय. कर्णे सीते कुंडले, कानामध्ये असलेली कुंडल पांढरी आहेत. गंगा फेन सीता सीता मलजटा, गंगेचा प्रवाह भगवंतांच्या मस्तकातून वाहतोय. गंगा डोक्यावर घेतली देवानी. का हो? हिमालयातनं येणारा गंगेचा प्रपात इतका भीषण होता की सगळा सजीव सृष्टी वाहून गेली असती, म्हणून भगवंतांनी गंगेचा प्रकल्पच डोक्यावर घेतला नाही का. तिला अडवलं, मस्तकावर गंगा घेतली. ज्या जटेतून ती गंगा वाहतीये ती जटा सुद्धा पांढरी आहे म्हणाले. गंगा फेन सीता सीतामल जटा भाले सीतश्चंद्रमा, मस्तकावर चंद्र धारण केलाय. आणि मग असे भगवान कसे आहेत? सोयम सर्वसितः करोतु भगवान पापक्षयम शंकराः. शम नाम कल्याण, जे आमचं कल्याण करतात, आमच्या पापांचं हरण करतात, असे हे भोलेनाथ आहे. सांब सदाशिव असं भोलेनाथांना आम्ही म्हटलंय. ज्या भोलेनाथांच्या या उत्सवासाठी आपण सगळे इथं एकत्रित आहोत, सप्ताहाची सगळी रचना खूप दिवसांपासून नियोजनबद्ध केली गेली आहे. मला सांगा, आता आपलं काम काय आहे की त्या भगवंताच्या स्वरूपाची आम्हाला ओळख करून घेता आली पाहिजे. बरोबर आहे ना? आणि तो देव कुठे सापडेल? तो देव बाहेर नाही सापडणार, तो आत बघावा लागेल. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्वाण षटक लिहिलं आणि तो शिव आम्हाला कुठे मिळेल? बाहेर नाही मिळणार. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. आमची अवस्था कशी झाली पाहिजे म्हणाले? निराकार झाली पाहिजे, निर्विकल्प झाली पाहिजे. तेव्हा ते शिवतत्व हृदयात सापडेल. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद शिवोहम शिवोहम न मे मृत्युशंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. महा अपूर्ण असलेला जीव त्या पूर्ण असलेल्या शिवतत्वापर्यंत जर पोहोचायचा असेल, जीवाला पूर्णत्व मिळायचं असेल, तर जीव विसरून चालणार नाही की मी कुठून आलोय. आमची निर्मिती, आमचं इथं येण्याचं प्रयोजन किंवा सबंध सृष्टीची रचना करणारं ते परमतत्व आहे ना, ते नेमकं कसं आहे याचा आम्हाला थोडासा बोध घेता आला पाहिजे. तो बोध जर घ्यायचा असेल तर तो आतल्या डोळ्यांनी बघावा लागेल, अंतःचक्षूंनी पाहायला लागेल. तो बाहेरच्या डोळ्यांनी दिसणार नाही. आम्ही त्याला सगळीकडे शोधतो आणि देव सोडून सगळा प्रपंचच आम्हाला दिसतो. जो प्रपंच कायम दुःख देतो त्याच प्रपंचाच्या मागे इतके लागलो की सुख मिळावं सुख मिळावं सुख मिळावं. तो प्रपंच कधीच सुख देत नाही, कधीच सुख देत नाही. मग ते परमतत्व जर ओळखायचं असेल, त्याला जर बघायचं असेल ना, तर अंतःचक्षूंनी बघावं लागेल. संतांनी त्याला पाहिलंय, संतांनी त्याला पाहिलंय, त्याच्या स्वरूपाचं वर्णन सुद्धा केलं. आणि पाहत असताना आम्ही कुठे पाहतो? आम्ही बहिर्मुख आहोत. आम्ही सध्या बाहेरचं जग इतकं पाहतो. स्वतःला फोन लावत नाही आपण. कधी लावतो का स्वतःला फोन? ते मुरारी बापू म्हणायचे, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी म्हणले. कधीच आपण स्वतःला फोन लावत नाही. लावा बरं, इथं नका लावून बघा काय होतंय. आपलाच मोबाईल, आपलाच नंबर त्याच्यावर डायल करायचा. अभी इस समय सभी लाइन व्यस्त है, बंद नाही, व्यस्त है.
आम्ही सगळे इतके व्यापलेले, इतके व्यस्त आहोत की आतमध्ये बघायला वेळ नाही आम्हाला. आपला श्वास सुद्धा आपण शांततेत कधी ऐकत नाही. खरं सांगा, इकडे महिला वर्गाला मी विचारते, बरं आहे सप्ताहामध्ये आम्हाला आरक्षण दिलंय तुम्ही, नाही का? महिला वर्ग म्हणजे पूर्ण 7 दिवसांच्या कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये 1 महिला कीर्तन ठेवले, यासाठी अभिनंदन आधी करते. बघा, इकडून जास्त टाळ्या वाजल्या आमच्या. आमचा आवाज नेहमी जास्त असतो की नाही? तुम्ही हो म्हणा बरं. घरात सुद्धा आमचाच आवाज असतो. हा, मी असं म्हटलं, कितीही करा प्रपंचासाठी, कुणी केलं म्हणत नाही. म्हणतं का हो? रांधा वाडा उष्टी काढा सगळ्यांचं सगळं करा म्हणतं का कुणी? केलं? कुणी नाही केलं म्हणत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले, माझ्या रामाकरता थोडंसं करा, राम लक्षात ठेवेल, प्रपंच लक्षात नाही ठेवणार. लक्षात नाही ठेवणार. ज्या प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा करतो तो प्रपंच सुख कधीच देत नाही. आणि झालं असं की आमच्या घरामध्ये देव सोडून सगळं आहे. देव सोडून सगळं, हा माझा, तो माझा, घर माझं, बंगला माझा, शेती माझी, सगळं माझं, तसा देवा तूही माझा, असं आपण म्हणतो देवाला. पण मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई हे म्हणायला मीराबाईंसारखं धाडस लागतं. म्हणून आम्ही भक्तीच्या प्रांतामध्ये अपूर्ण का ठरतो? कारण आपल्याला देव जसा हवाय तसा सगळा प्रपंच सुद्धा गोळा करायचा आहे, संसार सुद्धा हवाच आहे. आणि हा संसार सोडल्याशिवाय देव मिळत नाही असं संतांचं म्हणणं आहे. त्या संसाराची नश्वरता समजून घेतल्याशिवाय देवाची सत्यता किंवा देवाचं स्वरूप आम्हाला कळणार नाही, हे संतांचं म्हणणं आहे. मग त्याच्या स्वरूपाचं दर्शन संतांनी घेतलं, ते आम्हाला मिळावं याकरता त्यांचा जीव तळमळला. आणि तो नेमका कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, सगुणाचं स्वरूप आम्हाला सांगितलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, सगुण रूपाचं वर्णन आमच्या सगळ्या संतांनी केलंय. नाथबाबांना विचारलं, देव कसा आहे? कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे, तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. ओ काणे कुंडल मकराकार, काणे कुंडल मकराकार, मकराकार सुकुमार,
सावळे सुकुमार. आम्ही ज्या देवाला पाहिले, आम्ही त्याला कुठं पाहतो? आम्ही त्याला विटेवर पाहतो, आम्ही त्याला बासरी घेतलेल्या अवस्थेत पाहतो, आम्ही भोलेनाथांच्या रूपात त्याला पाहतो. देवाच्या सगुण रूपाचं वर्णन शब्दबद्ध केलं आमच्या संतांनी. पण त्यांनी जे तत्व पाहिलं ते निर्गुण होतं, निराकार होतं आणि त्याचं दर्शन त्यांनी घेतलं. कराडचे एक पंत साहित्यातले कवी होऊन गेले, त्यांनी वर्णन केलं देवाचं. बघा कसं आहे परमेश्वर. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावर कलगी विराजित कुटिलाल कनिटिलास कस्तुरी तिलक केशरी गंधा तिलक केशरी गंध हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदुवदन तिल पुष्प नासिका कुंदरदन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद हरिहा आनंदाचा कंद हरिहा आनंदाचा कंद कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभ पटीर पंकन वद्रवरूषित पीवरास केयूर विभूषित कनक कटक सह रत्न तोडर प्रभानुभासित ललितांगुली धृत रत्नमुद्रिका वृंद. याला म्हणायचं पंत साहित्य बरं का, पंडिती काव्य. म्हणून आपण फार त्याच्या फंदात पडत नाही. आपण संतांनी जे सोपं सांगितलं त्यामागे आपण लागतो. पण पंडिती काव्यामध्ये भगवंताचं वर्णन केलं, सगुण रूपाचं वर्णन केलं. पण तुकोबराय म्हटले हे सगळं सगुण रूप झालं जे तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता, पण या पलीकडचं रूप जे आम्ही पाहिलं आणि त्या रूपाचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात, देवा तू कसा आहे सांगू का? अभंगाचं प्रथम चरण. तुझे हे स्वरूप मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप हो मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप 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 हो मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनोनिया माप भक्ती केले मनोनिया माप भक्ती केले भक्तीची मापे मोजितो अनंता भक्तीची मापे मोजितो मनोनिया भक्ती केली मनोनिया मापे भक्ती केली भक्तीची मापे मोजित अनंता भक्तीची मापे मोजित अनंता मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. तुकोबराय म्हणाले, देवा तुझ्या स्वरूपाचं जर वर्णन करायचं झालंस तर तू कसा आहेस? मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं वर्णन वाणीनी करता येत नाही, तुझं वर्णन मनाच्या साह्याने करता येत नाही. जिथं बुद्धी थकते, जिथं मन थकतं आणि जिथं वाणी सुद्धा थकते. तैतरीय उपनिषदकार म्हणाले, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणाले वाणी जर देवाचं वर्णन करायला गेली तर वाणी थकून माघारी येते, वाचा थकते, मन मनाला सुद्धा काही प्राप्त होत नाही. असा तू भगवंत आहेस. भागवताच्या मंगलाचरणामध्ये देवाचं स्वरूप सांगितलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. देव सच्चिद आनंद स्वरूप आहे.
म्हणून तुकोबराय म्हणतात मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं वर्णन करायला गेलो की आम्ही थकून जातो, कारण तू त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. माऊलींना विचारलं, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. अणुरणियान महतो महियान श्रुती सांगते. तो अणु इतका सूक्ष्म आहे आणि आकाशा इतका विशाल आहे. हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतो, मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतो. तुका म्हणे व्यापक नभा, होई अणुचाही गाभा, असं त्याचं स्वरूप आहे. विश्वरूप दर्शन योगामध्ये देवाला पाहिलं अर्जुनाने. कसा होता देव? सहस्त्र शीर्षा, सहस्त्राक्ष, इतकं मोठं त्याचं व्यापक स्वरूप. ते बघण्याकरता आधी दिव्य दृष्टी द्यावी लागली, तेव्हा तो बघू शकला. नाही तर पाहणं कुणाचंही काम नाही. अनंतरुबाहू दरवक्त नेत्रम पश्चामि त्वाम सर्वतोऽनंतरूपम, नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामी विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला अंत नाही, आदी नाही आणि मध्य नाही, असा भगवंत आहे. मग त्याचं स्वरूप तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला पाहिलंय आणि त्याचं स्वरूप सांगतात. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. त्याच्या स्वरूपाचं वर्णन करायला जेव्हा वेदांनी सुरुवात केली तेव्हा वेद मौनावला अशी अवस्था आहे. श्रुतींना विचारलं, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुतींनी सांगितलं न इति न इति, देव असा आहे का? देव असा नाही. नेमका कसा आहे सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणले मनाने तुझं वर्णन करता येत नाही, कारण आमचं मन इतकं नष्ट भ्रष्ट आणि कुलिष्ठ आहे. सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. सगळीकडे जातं ते. बहुत चंचल चपल, जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ. बहुत चंचल जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ, जाता बहुत येता चंचल चपल, जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ. बहुत चंचल जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ. क्या बात आहे. वा वा, टाळ्या वाजवा खणखणीत. 7ला सुरू होणारी एक्सप्रेस आपली जरा 7:30ला सुरू झाली, त्याच्याही पुढे, त्यामुळे ती जास्त जलद पळतीये नाही का. बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. महाराजांनी प्रमाण दिलं मनाची अवस्था कशी आहे? चंचल आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनांनी डिग्र्या लावल्या या मनाला. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे मन अत्यंत चंचल आहे. दृढ म्हणजे हट्टी आहे, बलवान आहे, ऐकतच नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात. कार्टा आमचं दिवसातनं किती वेळा आई म्हणते, मेलं ऐकतच नाही, किती सांगा त्याला. म्हणलं बहिरा आहे का तो? नाही, तसं सगळं ऐकू येतं पण सांगितलेली गोष्ट ऐकत नाही, सांगितलेल्या आज्ञेचं पालन करत नाही. हे मन असंच आहे, सगळं ऐकतं पण इकडे यायला तयार नाही. मनोहित विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धमेवच. एक अशुद्ध मन आहे, एक शुद्ध मन आहे. विकारांनी भरलेलं मन अशुद्ध आहे आणि विकार विरहित मन हे शुद्ध मन आहे. आणि देव कुठं असतो? देव इंद्रियाणाम मनश्चास्मी. जर मनाच्या ठिकाणी देव आहे तर शुद्ध मनाच्या ठिकाणी, सात्विक मनाच्या ठिकाणी तो आहे. कारण हे मन अनेक विषयांचं चिंतन करत राहतं. कीर्तनात सुद्धा खरं सांगा, तुम्ही जागे आहेत का आता? म्हणजे तुम्ही इथं मनाने उपस्थित आहात का? काहींच्या मना अशा हालतायत. नाही, देह बसलाय पण मन आहेच याची खात्री नाही आहे ना? खात्री आहे ना? मला खात्री वाटेल असं बसा. मनाची पण उपस्थिती राहू द्या. पण काय होतं माहितीये, हे मन विषयांचं ध्यान करतं. ध्यायते विषयम पुंसा संगस्तेषु पजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. इतकी घसरण सुरू होते आयुष्याची. मनाची ताकद काय आहे? मन विषयांचं चिंतन करतं, विषयांचं ध्यान करतं. त्यावेळी त्याच्यामुळे काम निर्माण होतो, कामामुळे क्रोध, क्रोधामुळे सम्मोह, सम्मोहामुळे स्मृतिविभ्रम, स्मृतिविभ्रमामुळे
बुद्धिनाशापर्यंत आम्ही पोहोचतो बरं का, बुद्धीचा नाश होतो. आणि देवानी दिलेलं बुद्धीचं वैभव ज्ञानोबराय सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी, एका केशव राजे सकळ सिद्धी, एका केशव राजे सकळ सिद्धी. ज्ञानोबराय म्हणले ही बुद्धी आम्हाला त्या केशव राजापर्यंत घेऊन जाते बघा. पण कुठली बुद्धी? जी शरण जाते ती बुद्धी. मग असं मन भगवंताचं वर्णन करायला ज्यावेळी जातं त्यावेळी ते मन थकून माघारी येतं. महाराज म्हणाले, वाचातीत वाणी सुद्धा आमची थकते, तुझे हे स्वरूप देवाला मोजता येत नाही. देव अनंत आहे, अनंत आहे. म्हणून मग अनंत त्यालाच म्हणतात ज्याचा अंतच लागत नाही, ज्याला मोजायचं म्हटलं तर मोजता येत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, म्हणून या माप भक्ती केले. मग आम्ही काय केलं देवा? प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी परिमाण लागतं काहीतरी, पण देवाला मोजायचं कसं हा जेव्हा प्रश्न पडला त्यावेळी तुकोबा म्हणले, आम्ही तुला भक्तीच्या मापाने मोजतो. भक्तीचे मापे मोजे तो अनंता, भक्तीचे मापे मोजे तो अनंता, भक्तीची मापे मोजी तो अनंता, भक्तीची मापे मोजी तो अनंता, भक्तीचे मापे मोजे तो अनंता, भक्तीचे मापे मोजे तो अनंता, भक्तीची मापे मोजी तो अनंता, भक्तीची मापे मोजी तो अनंता. इतराने तत्वता नमजावे, इतराने तत्वता नमजावे, भक्तीची मापे मोठी तो अनंता, भक्तीची मापे मोठी तो अनंता. तत्वता न मोजवे तुकोबराय म्हणतात. देवा तुला मोजण्याकरता आम्ही मापच बनवलं, कुठलं? भक्ती. कारण देव अन्य कुठल्याही साधनांनी मोजला जात नाही. व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य का काजातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किंतत् सुदाम्नोधनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्तिप्रिय श्रीपतीः. देव अन्य कुठल्या गुणांनी प्रसन्न झाला नाही. व्याधाचा आचार काय होता पण तरी सुद्धा देव प्रसन्न झाला. ध्रुवाचं वय काय होतं? लहान बाळ होता तरी देव प्रसन्न झाला. विदुरांची जात काय होती? दासीपुत्र होते, पण जातपात न बघता देव प्रसन्न झाला. कुब्जेचं रूप काय होतं? पण तिला पाहिल्याबरोबर भगवंतांनी तिचं अंतरंग ओळखलं. आणि भारतीय अध्यात्म बाह्यांगापेक्षा अंतरंग सौंदर्याला जास्त महत्व देतं. म्हणून परमात्माने पूर्ण कृपा करून टाकली. शबरीने काय दिलं होतं देवाला? काय दिलं होतं? उष्टी बोरं दिली. विनवित शबरी रघुराया ते तुझसाठी आणली आजमी बोरे भागला भुकेला असशील जरी तू देवा जमविला रानचा हा मेवा. दिलं ना, घेतलं भगवंतांनी, स्वीकार केलं. कारण त्यामागचा भाव पाहिला, त्यामागची भक्ती पाहिली. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला,
खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला त्याचा दुष्काळ आहे आणि आम्ही त्याला प्रेम सोडून सगळं द्यायला जातोय. प्रेम सोडून आम्ही त्याला सगळं देतो. देवाला फक्त निरागस निर्लेप प्रेम हवंय आणि संतांनी ते दिलं. आमचं कसं आहे माहिती आहे, आमच्या मनात इतकी शंका आहे ते आम्ही उपास करतो. आता महाशिवरात्र पर्व काळ आहे, महाशिवरात्रीला सगळे उपास करणार आपण. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्राचार्य शिवाजीराव भोसले नाव महाराष्ट्रातलं व्याख्यान क्षेत्रातलं आपण सगळ्यांनी ऐकले. प्राचार्य असं म्हणायचे, आम्ही इतके अशी माणसं आहे ना, अध्यात्म सुद्धा असं करतो. महाशिवरात्रीच्या उपासा दिवशी त्या भोलेनाथाला असा प्रश्न पडत असेल, हे त्यांची वाक्य आहेत प्राचार्यांची. ते म्हणायचे, त्या भोलेनाथांना प्रश्न पडत असेल की हा मानव नावाचा प्राणी पृथ्वी तलावरचं सगळं अन्न आजच्याच दिवशी खातोय की काय. इतकं ताट भरलेलं असतं, खरं सांगा असतं की नाही. एरवी नाही पण त्या दिवशी. म्हणजे आम्ही फराळ म्हणतो त्याला. फराळ नाव उच्चारताना सुद्धा तोंड गरगरीत होतंय आमचं. हंगामाप्रमाणे फळफळावर सगळे असतेच, बाकी सगळं ड्रायफ्रुट्स काजू बदाम मनुके सगळं ताटात आम्हाला त्या दिवशी लागतं. मग याच्यामध्ये उपवास हे बाजूला राहतं आणि फराळ होतो नुसता. बरं ती शेंगदाण्याची आमटी आणि तो वरीच्या तांदळाचा भात भगर, ते किती आमट्या रिचवल्या भातात याचा पत्ता नाही लागत. सगळं कॉन्क्रीट जाम होतंय तरी सुद्धा दिवसभर चेहरा असा असतो जणू काही गिळलंच नाही आम्ही. उपास आहे उपास आहे उपास आहे. मग याकरता उपास नाहीये, याकरता नामस्मरण नाही. देवाला काहीच नाही लागत यातलं. देव काही नाही बघत. तुमचं रूप गुण वय, तुम्ही काय कर्मकांड करतात त्याच्याकडे देवाचं लक्ष नाही. ते करण्यामागची तुमची भक्ती पाहणार आहे. आणि आमचं इथंच अडचण येते की आम्ही संशयी माणसं आहे. आम्ही नको तिथे तरकट विचारसरणी फार अवलंब करतो. बघा आजची काही अशी सामाजिक मानसिकता आहे, काही अशी पिढी आहे, काही असा वर्ग आहे. आम्हाला म्हणतो, ताई काय तुम्ही सारख्या पुराणातल्या गोष्टी सांगता. आमचं लॉजिक सुरू झालं की तुमचं मॅजिक बंद होतं. म्हणले काय पुराणातल्या गोष्टी. अरे म्हटलं तुझं लॉजिक बाजूला ठेव. कधी कधी यांच्या बुद्धीवरनं मीठ मोहऱ्या ओवाळून टाकाव्यात मला असं कधी कधी वाटतं. असा यांचा डोक्याचा विचारांचा प्रवाह असतो. वारीच्या काळामध्ये पर्व काळामध्ये एक आजोबा होते बरं का, 70 वर्षाचं वय असेल आणि नातवाला खांद्यावर घेऊन चालत होते. निष्ठा, प्रचंड पांडुरंगावर प्रेम, फक्त भक्तियुक्त अंतःकरण आणि मैलोन मैल पायपीट चालू आहे. बरं आता या गर्दीमध्ये हौशे गवशे नवशे सगळे असतात. मग त्याच्यामध्ये रील बनवणाऱ्यांची संख्या अलीकडे खूप असते, रील बनवून घेणाऱ्यांची संख्या खूप असते. सोशल मीडियाचा काळ आहे. एक तरुण कार्यकर्ता होता आणि त्यांनी त्या आजोबांची मुलाखत घ्यायची ठरवली. तो आला समोर, असा मोबाईल कॅमेरा धरला, म्हणाला, बाबा किती वर्षापासून वारी करताय तुम्ही. त्या म्हाताऱ्या गृहस्थानी त्या बाबांनी उत्तर दिलं, लेकरा तसं काही आठवत नाही म्हणले कधीपासून वारी करतोय, पण माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो तेव्हापासून मी वारी करतोय म्हणले. निष्ठा होती, समर्पण होतं. त्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणांनी पुढचा प्रश्न विचारला. म्हणले एवढे वर्ष वारी करता. म्हणले हा. मग दिसला का पांडुरंग, भेटला का पांडुरंग. याला म्हणायचं हे तरकट. म्हणून तुकोबराय म्हणले, नको नको देवा तार्किकांचा संघ. फार तरकट माणसाच्या संगतीत राहायचं नाही. असे प्रश्न येतात. पांडुरंग शास्त्री आठवले यांना, म्हणजे दादा म्हणायचे लोक त्यांना, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते होते. त्यांना एका साधकाने प्रश्न विचारला होता. म्हणाले, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचो, खूप ज्ञानी कुणाला म्हणायचं. ते म्हणले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही तो म्हणले ज्ञानी ओळखायचा. म्हणजे असे मक्ख चेहऱ्याने काही माणसं बसतात. मी तुमचं नाही सांगत, तुम्ही छान बसलाय, हसताय, मला प्रतिसाद देताय, काही म्हणणं नाही माझं. पण काही ठिकाणी अशी माणसं असतात, काही नाही, कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. म्हणजे आपण हसलो तर आपण आध्यात्मिक ठरणार नाही की काय, असं बहुतेक काहीतरी वाटत असावं. म्हणजे माणसं कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला पण इस्त्री करावी का हो, नाही का. कुणाच्या तरी घेण्यात असावं, देण्यात असावं. राम राम भेटलं तर विचारावं एकमेकांना दिलखुलास. कारण आपल्या बोलण्याने दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं असलं पाहिजे. ही आचारसंहिता आहे आमच्या संप्रदायाने आम्हाला दिलेली. अहो त्या कार्यकर्त्यांनी वाजवायचेत का, मनापासून वाजवायचेत का. खरं सांगू का, हे टाळीसाठी अजिबात नसतं. फक्त ही यातली जी वाक्य आहेत ना, त्या गृहस्थांनी काय सांगितलं ते ऐका. ते बाबा काय म्हणले पुढे ऐका. त्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला. म्हणले, बाबा एवढे दिवस वारी करताय, दिसला का पांडुरंग, भेटला का पांडुरंग, काय सारखं पांडुरंग पांडुरंग करता. ते बाबा म्हणले, नाही रेकरा, मला नाही दिसला पांडुरंग,
नाही दिसला तरी पण वारी करता? हो म्हणे तरी पण करतो. आता बसा घरी म्हणले, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, कुडीत प्राण आहे तोपर्यंत वारी करणार म्हणले. करणार वारी. आता त्या बाबांनी, त्या आजोबांनी त्या तरुणाला एक प्रश्न विचारला. म्हणले, लेकरा मला इतका वेळ तू भरपूर प्रश्न विचारले, मी तुला एक प्रश्न विचारू का? तो म्हणला हा विचारा. त्या बाबांनी सांगितलं, तुम्ही घरी कुत्रा पाळता का रे? कुत्रा पाळता का? तो म्हणाला हो आम्ही कुत्रा पाळतो. आम्ही शहरी माणसं, आमचा कुत्रा आमच्या फ्लॅटमध्ये सुद्धा असतो, घरात असतो, किचनमध्ये फिरतो. एक वेळ आई वडील नसतील घरात, त्यांना राहायला जागा नसेल, पण कुत्र्याचे भरपूर लाड आम्ही करतो, आमचा कुत्रा असतो आमच्या घरात. ते म्हातार बाबा म्हणले, आम्ही गावाकडची माणसं, शेतकरी माणसं, आम्ही पण कुत्रा पाळतो बाळा, पण आमचा कुत्रा कधी घरात नाही येत. घराच्या मागच्या अंगणात, बाहेरच्या अंगणामध्ये स्वामिनिष्ठ इमानदार घराची राखण करतो. सुगीच्या दिवसामध्ये जर धान्याची रास पडली ना, तर आमच्या वस्तीचं तो रक्षण करतो. आणि मध्यरात्रीच्या वेळी एखादा चोर जर वस्तीत शिरला तर आमचा कुत्रा भुंकतो. त्याचं भुंकणं ऐकून त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. त्याचं भुंकणं ऐकून त्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. असं करता 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 त्याच वेळी 15-20 कुत्री एका वेळी भुंकायला सुरुवात करतात. चोराला कुणी पाहिलंय? चोराला कुणी पाहिलं होतं? फक्त एका कुत्र्याला, एका कुत्र्याने. पण 15 कुत्र्यांना कळतं की आता काहीतरी अडचण आहे, आपल्याला भुंकावं लागेल. ते बाबा म्हणले, तुझ्या डोक्यात नाही का रे प्रकाश पडला अजून? अरे येड्या, प्राण्यांना कळतं आपल्या कुणावर तरी विश्वास ठेवायचा असतो. मी नाही बघितला पांडुरंग, पण माझ्या ज्ञानोबांनी पाहिलाय, माझ्या तुकोबांनी पाहिलाय पांडुरंग. बास त्या वाटेवरनं आम्ही चालणार आणि आम्हाला तो दिसणार. भक्तीच्या मापाने त्याला मोजलं. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनान पुरे धणी, देखिला देखिला माये देवांचा देव हा, देखिला देखिला माये देवांचा देव. हो देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला देवाचा देव, देवाचा देव. परिणाम काय झाला? देवांचा देव आम्ही पाहिला, जो योग्यांना कठीण होता बघणं, तो आम्ही पाहिला. ज्ञानोबराय सांगतात, परिणती काय? फिटला संदेह निमाले दुजे पण, फिटला संदेह निमाले दुजे पण, देखिला देखिला माये देवांचा देव. भक्तीची या मापे मोजितो अनंता. तो अनंत आहे, मुळात त्याला मोजता येत नाही, पण मोजायचंच झालं तर एकमेव माप उपयोगी पडतं. तुकोबराय सांगतात, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई,
त्याला मोजता येत नाही, त्याची गणना करता येत नाही. आपण त्या देवाला काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अशी अनेक ब्रह्मांड आहेत. आणि तुकोबराय म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी. असा तो केवढा मोठा असेल बघा ना. अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत, असा हा बालक होऊन नंदाच्या घरी आलाय खेळायला. हरी हा बालक नंदा घरी. मग तो जो अनंत परमात्मा आहे त्याला कसं पाहता येतं? अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुला गातसा वेद झाले मुके, वेद सुद्धा मुके झाले. मती मंद अंधा कसा तू दिसे, तुझी रूप तृष्णा मनाला आसे, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुझा ठाव कोठे कळेना जरी, गमे मानसा चातुर्य माधुरी. तरुवल्लरीना भुकी मी पुसे, तुम्हा निर्मिता देव कोठे वसे, अनंता तुला. कसं बघायचं त्याला? त्याला मोजायचं कसं? सोनं मोजताना पाहिलंय का कधी? तुम्ही म्हणाल काय विचारता ताई, सोनं मोजताना पाहिलंय? महिला वर्ग कसं मोजतात सोनं? काय परिमाण आहे? बोला ना, जागे आहेत ना सगळे? जागे आहेत ना आपण? सोनं मोजण्याचं परिमाण काय? ग्रॅम, तोळा. ते कशात मोजलं जातं? साधन काय? सोनं मोजण्याकरता वस्तू काय वापरली जाते? तराजू वापरला जातो. छोटासा तराजू असतो. आता इलेक्ट्रिक मशीन असते. कुठं ठेवला जातो तो तराजू? कुठं? काचेच्या हवाबंद पेटीच्या अगदी आतमध्ये. म्हणजे किती सुरक्षितता, किती खबरदारी आहे. काय मोजायचंय? सोनं. मग किती खबरदारीने सोनं मोजतो बघा. धुळीचा कण जरी पडला तरी वजनात फरक आहे. मोजायचंय काय? सोनं. आता हा नियम कोळशाच्या वजनाला आहे का? कोळसा मोजताना हा नियम आहे का? लागेल का काचेची पेटी त्याला? जिथं सगळं काळच करायचंय तिथे हा नियम लागत नाही. सुवर्ण मोजताना आपण जेवढी खबरदारी घेतो का? कारण धातूनाम अस्मि कांचनम असं भगवंत विभूती सांगतात की सोन्याच्या ठिकाणी देव आहे. मग देवाला मोजत असताना किती खबरदारी घ्यावी लागेल? तुकोबराय म्हणतात देवा तुला आम्ही भक्तीच्याच मापाने मोजणार आहे. कारण तू तेव्हाच मोजला जाशील, तेव्हाच माळ्या सावते असं खुरपू लागे, सजन कसा या विकू लागे मांस. हे चमत्कार तेव्हा घडतील जेव्हा तुला आम्ही भक्तीच्या मापाने मोजू. आणि देव मोजला गेला. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी, कामार होऊन या गडी झाला, सेवक झाला, दास झाला. का हो? कारण महाराज म्हणतात योग याग तपे देहाची या, योगे ज्ञानाची या, लागे नसा पडसी. सगळी साधनं देहाशी संबंधित आहे. आणि या सगळ्या कर्मामुळं आम्हाला भक्तीचा सुद्धा अहंकार निर्माण व्हायची शक्यता असते. मी कीर्तन केलं, अहंकार आहे. सात्विकतेचा सुद्धा अहंकारच असतो. आम्ही जप करतो, आम्ही नाम करतो, आम्ही देवदेव करतो, हा अहंकारच आहे. भक्तीचा सुद्धा अहंकार होऊ शकतो. आणि अहंकार अज्ञानी माणसाला होत नाही, ज्ञानी माणसाला होतो. म्हणजे ज्ञानी माणसाला अहंतेची जास्त भीती आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला अहंकार नाही, ज्ञानी माणसाला अहंकार होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात हे सगळे अहंकार निर्माण होण्याचे मार्ग आम्हाला नको. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आणि देवाला ॲलर्जी आहे ती दंभाची. देवाला अहंकाराची प्रचंड ॲलर्जी आहे, त्याला आवडत नाही.
यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. ही सगळं तुला अर्पण आहे भगवंता भोलेनाथा. हे प्रामाणिकपणे मनात यायला पाहिजे. म्हणून तर रोहिडेश्वराच्या डोंगरावरती रायरेश्वराच्या शिवशंभू महादेवाच्या पिंडीसमोर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेव छत्रपती शिवाजी महाराज करतात आणि म्हणतात हे राज्य व्हावे ही तो माझी इच्छा. असं म्हणले नाही, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. भोलेनाथांना सांगितलं देवा विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणा करा. देवा सगळं विष प्राशन तुम्ही केलं समुद्र मंथनाच्या वेळी, पण जगाला अमृत मात्र तुम्ही आम्हाला दिलं. तसं आम्हालाही हे विष प्राशन करण्याची ताकद द्या. आणि आता तुम्हाला आम्ही वंदन करतो. आमच्या सैन्याचा जागर सुद्धा हर हर महादेव हाच ठरेल. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले कलेवलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु न शिव शिवम्. जटाकटाः सम्भ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाट पट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रथ प्रतीक्षणं मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मेतु वस्तुनि. हर हर शिवाजी महाराज की सैन्याचा जागर होता हर हर महादेव. प्रत्येक मावळा हर हर महादेवाचा गर्जना केली ना रक्त असं उसळत होतं, संचारत होतं. का हो? कारण भोलेनाथांना समोर ठेवलं होतं छत्रपतींनी. आई भवानी तुळजा भवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी होती. आम्ही भक्तीच्या मापानी देवा तुला मोजलं. हे तुकोबरायांचं वचन अंगीकारलं होतं. योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागे न सापडसी. त्यामुळे आता देवाला जर मिळवायचं असेल तर त्याला बाहेर शोधून जमणार नाही, आत मिळवावं लागेल, आत शोधावं लागेल. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तो अनंत आतमध्ये मिळेल. दुधामधलं लोणी शोधायचं असेल तर त्याकरता काय करावं लागतं? काय करावं लागतं? घुसळावं लागतं. आता घुसळणं राहिलं नाही. खरं सांगा, काही घरांमध्ये असेल पण पूर्वीसारखं आता घुसळणं राहील. आता सगळं इन्स्टंट आहे. मग जसं दुधातलं लोणी दिसायचं असेल तर घुसळावं लागेल, तसा देहातला चक्रपाणी दिसायचं असेल तर घुसळावं लागेल. आणि घुसळणं म्हणजे भजन. बोला सगळे हातानी टाळी, मुखानी नाम विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी टाळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विजय केशवा करीतो ऐसी हा भक्ताची या मापे मोजितो अनंता हा भक्ताची या मापे मोजितो अनंता यावितो ऐसी केशवा करीतो ऐसी यावितो केशवा करीतो ऐसी भक्तीची या मापे मोजितो अनंता भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता मोजावे इतराने तत्वता न मोजावे इतराने तत्वता न मोजावी इतराने तत्वता न मोजावी हा भक्ताची या मापे मोजितो अनंता हा भक्ताची या मापे मोजितो अनंता तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसी भक्तीची या मापे मोजितो अनंता जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया ती ती ना जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा
परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करावी, देवा आम्हाला आपलं म्हणून स्वीकार, नाही का? भक्तीच्या मापाने तो मोजला जातो. तुकोबरायांचं उत्तर आहे. तुका म्हणे भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. देवा आमची सेवा ही भोळ्या भावाची आहे. बघा, देवाला भोळा भावच आवडतो. भोळं म्हणजे वेडं नाही. आपण म्हणतो काय भोळं आहे, भोळं म्हणजे येडं नसतं. ज्ञानानंतरची आलेली ती सहजता असते. भोळा भाव म्हणजे वेडा भाव नाही, भगवंताला तोच आवडतो. आणि सेवा सांगितली तुकोबरायांनी. या स्वराज्याचे एक इंजिनियर होते, हिरोजी काका इंदलकर. काय केलं हो? रायगडाचं बांधकाम केलं. राजांनी बोलावून घेतलं. काय बक्षिसी द्यायची? हिरोजी काका म्हणाले, राजा काहीच बक्षीस नको, बक्षीस नको, माझ्याकडून सेवा घडली आहे, मला एकच द्या. पूर्ण बांधकाम झाल्यानंतर या रायगडाच्या पायथ्याला एक चिरा बसवतो माझ्या नावचा, त्याच्यावर फक्त नाव लिहितो, काय? सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. उद्या भविष्यामध्ये हजारो मावळे तुमच्या दर्शनाला ज्यावेळी या पायऱ्या चढून येतील, त्यावेळी माझ्या नावावर, माझ्या चिरावर हजारो मावळ्यांच्या पायाची धूळ पडेल, त्यावेळी माझं जीवन सार्थकी होईल. जो या ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंठा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानोबराय सेवेचं दार सांगतात. देवाच्या घरात पोचायचं असेल तर, देवाच्या घरात जायचं असेल तर दार सांगितलं सेवेचं. त्यामुळे सेवा तुकोबराय म्हणतात, आमची गोड मानून घ्या भगवंता. कशाला कुणाचा द्वेष करायचा, ईर्ष्या करायची, मत्सर करायचा? सांगा ना. आम्ही माणसं, परमेश्वराने आम्हाला दिलेलं सुंदर जीवन, मन दिलं, बुद्धी दिली, पण सध्या आम्ही त्याचा वापर डस्टबिन सारखा करतोय. कचरा पेटी झाली, कारण सगळे विकार त्याच्यात भरले. सरकार सांगतं पाणी अडवा, पाणी जिरवा, आम्ही म्हणतो ह्याची अडवा आणि त्याची जिरवा, नाही का? हे सगळं करण्यापेक्षा ईर्षा नको, द्वेष नको, मत्सर नको. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. ही पूजा सांगितली संतांनी. खरं सांगू का, अंतःकरणातलं देवपण आणि मनाचं बालपण कधीच संपू द्यायचं नाही. अजून एक सांगून जाईल, देवाकडे उभं राहून, हात जोडून, देवाकडे बघून, देवाकडे तोंड करून आपण जे मागतो आणि देवाकडे पाठ केल्यानंतर आपण जे वागतो, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात बरं का. त्यामुळे माणूस दोन प्रतिमात जगतो, एक जगाला दिसणारी आणि एक वस्तुस्थितीत असणारी. त्यामुळे देवाला काय आवडतं, देव आपलं अंतर्मन पाहणारे. बस शुद्ध अंतःकरणाने भगवंताची पूजा, भक्ती, आणि त्या भक्तीच्या मापाने देवाला मोजता येतं. हा शुद्ध भाव तुकोबरायांचा या अभंगामध्ये प्रतीत झाला. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. संप्रदायाचे सर्व निष्ठ, एकनिष्ठ असलेले नामधारक, साधक, गायक, वादक, सर्व आमची संप्रदायाची ही सगळी बालवारकरी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. गोड अशी पखवाजाची थाप देणारी आमची महाराज मंडळी. मी नेहमी असं म्हणते, थापा आपण बऱ्याच मारतो, मारता की नाही तुम्ही? मारतो ना आपण, सगळे थापा मारतो. अहो, 4 बायका एकत्र जमल्या तर सगळ्या भोसरीचं वर्तमानपत्र तिथं मिळतं म्हणे. याचं काय झालं, त्याचं काय झालं, तिचं ती तशीच, तुला म्हणून सांगते, असं आपण सगळ्या गावाला सांगत सुटतो. असं महिला वर्गाला बऱ्याचदा बोललं जातं. तुम्ही म्हणाल, ताई महिला असून आमची निंदा करता का? निंदा नाही करत, पण एक सांगते, आपण आपले विषयच बदलूया. आपण असं म्हणायचं, आज किती ओव्या वाचलेस ग ज्ञानेश्वरीच्या? आज हरिपाठ केलास का ग तू? आज किती गाथेचे अभंग वाचले? आणि हे त्यांना नाही, आपल्याला पण आहे. हे सगळ्यांसाठी आहे, ते सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे असा सुंदर जीवनाचा आलेख आमचा उंच होत जावा आणि पूर्णत्वाकडे आमचं जीवन जावं. मी म्हटलं, थापा आपण बऱ्याच मारतो, पण अशी थाप असावी की जी देवाला डोलायला भाग पाडावी. गोड नानांचं वादन आहे, आमच्या इदगे महाराजांचं वादन आहे, आणि आपण सगळीच मंडळी, महाराज मंडळी, आमच्या मावशी आहेत, दोनही चोपदार, सगळ्यांच्या चरणावर कृतज्ञतापूर्वक वंदन. संयोजकांनी सेवेची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार आणि कृतज्ञतापूर्वक वंदन करून सेवेला विराम देते. विठ्ठल जय जय.